सर काय सांगणार आहात एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी प्रभागाची रचना आलेली आहे आणि आपण शिवसेनेच्या मार्फत आता प्रचार सुरू आहे जोरात. कसा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगता? रिस्पॉन्स तर चांगला आहे, कारण गेली 25 वर्ष आम्ही या विभागामध्ये काम करतोय. आणि त्यामध्ये मी आणि माझ्या पत्नी अनिता पाटील दोघे आहोत. वॉर्ड नंबर 39-40 ह्या वॉर्डामध्ये भविष्यात जर आम्ही निवडून आल्यानंतर काम करायला कुठली संधीच नाही, असं काम आम्ही करून ठेवलेलं आहे. संपूर्ण 100% रस्ते काँक्रिटीकरण केले, रस्त्यांच्या रुंद्या वाढवल्या आम्ही, भूमिगत गटारं केली आणि पाथवे काढले, आणि त्याच्यामुळं रस्त्यांची ही जी रुंदी होती ती जवळपास 12 मीटरची केली. 12 मीटरचं करण्यामागचा उद्देश माझा फार दूरदर्शी होता, की डीपी मध्ये 12 मीटर रोड असेल तर त्याला 2.5 ते 3 FSI मिळतो. मग त्या दृष्टीने भविष्यात जर रिकन्स्ट्रक्शन की रिडेव्हलपमेंट आलं तर लोकांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. त्या दृष्टीने मी त्या रस्त्यांच्या रुंद्या वाढवल्या. त्यानंतर मी एक अतिशय सुंदर असा तलाव निर्माण केलेला आहे, की ज्याची चर्चा सगळ्या नवी मुंबईमध्ये असते. असा एक गणपती विसर्जनासाठी एक सुंदर घाट यावर्षी त्या ठिकाणी गंगा आरती पण घेण्यात आली माझ्या काही तरुण मंडळींनी. आणि त्या ठिकाणी जवळपास 5,500 ते 6,000 गणपतीचं विसर्जन होतं. त्याच्यानंतर जो जुना तलाव मी अगदी प्रोसिजर वाईज करून तो बुजला, त्या तलावाच्या जागेवर तो 2200 मीटरचा प्लॉट आहे. एक अतिशय अत्याधुनिक असा एक विष्णुदास भावेच्या धर्तीवर हॉल बांधतोय. त्याची कॅपॅसिटी आहे साधारण 735 सिटिंग अरेंजमेंट. त्याच्यामध्ये मी खाली 100 4 व्हीलर पार्किंग, 180 2 व्हीलर पार्किंग अशी अंडरग्राऊंड पार्किंग घेतलेली आहे. प्लस त्याच्या समोर मी 12 मीटर रोड केला आणि स्टील ठेवली. स्टीलमध्ये पण गाड्या पार्किंग, म्हणजे एखाद्या प्रोग्रामला पार्किंगचा प्रश्न जो असतो तो मोठा असतो, त्या दृष्टीनं ती पार्किंग तयार केली. सर्व गटार भूमिगत केल्यानं आता भूमिगत केले आणि पाचवे काढले, त्याच्यामुळे दोन्ही साईडला गाड्या उभ्या राहतात. गाड्या उभ्या राहून मधून 2 गाड्या जातात. इतके मोठे रस्ते सुसज्ज असे बनवले. तुम्हाला पाहायचं असेल तर MECBच्या गेट पासून तुम्ही गेलात तर जसं का मुंबईचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे का, अशा प्रकारे रोडची व्यवस्था केलेली आहे. सर आता नवी मुंबईमध्ये जरी राज्यामध्ये जरी बीजेपी आणि शिवसेना हे, युतीमध्ये असला तर नवी मुंबईमध्ये नाही आहे, झाली नाही आहे. कसं हे लढाई असणार आहे आणि कोणाचा विजय होईल असं तुम्हाला लढाई ही तसं पाहिलं तर आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जो त्यांनी महाराष्ट्र लेवलला काम केलेलं आहे त्याची छाप जास्त आहे. नाईक साहेबांनी गेली 25 वर्ष महापालिका सांभाळली आणि ती कशा प्रकारे सांभाळली हे मी नाही सांगू शकत, हे जनताच जाणते. आणि त्यामुळं वास्तविक पाहता आमची तयारी होती की युती व्हायला पाहिजे. युती झाली असती तर बरेचसे नगरसेवक कदाचित अनअपोस आले असते. परंतु आदरणीय नाईक साहेबांचा होरा आहे की आम्हाला युती नाही करायची, त्या दृष्टीनं या ठिकाणी युती होऊ शकली नाही. तर आपण 20-25 वर्षापासून या राजकारणामध्ये आहात, एक ज्येष्ठ नेते म्हणून आहात. राजकीय तुम्ही चांगल्या पद्धतीनं घुसवलेला आहे. या नवी मुंबईमध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल जे सर्व सुख सुविधा, जे मूलभूत सुविधा आहेत ते सुद्धा अद्यापही नवी मुंबईमध्ये उपलब्ध नाही आहेत. जे वाशीमधला जो हॉस्पिटल असेल त्यासाठी तुमचं काय विचार? मी सभापती असताना हा जो फोर्टिसला हॉस्पिटल दिलं त्याला पहिला विरोध करणारा मी माणूस होतो, बरोबर. की 30 वर्ष लीजवर त्या माणसाला आपण विनाकारण द्यावं, त्याचा 10% फक्त युटिलायझेशन आपल्या कॉर्पोरेशनला होणार होतं. मी सभापती असताना फोर्टिस बरोबर माझी बोलणी चालू झाली की किती पेशंट वर्षाला द्यायचे. मी त्यावेळेला मोठे मोठे ऑपरेशन, ब्रेन ट्यूमर असेल, हार्ट अटॅक असेल, कीज बदली करायचे असतील, अशा मोठे हे कॅन्सर असेल, अशा रोगांसाठी मी जवळपास साधारण मला 1500 ते 1800 रुग्ण गेले पाहिजेत, अशा प्रकारचा माझा प्रस्ताव होता. महिन्याला की वर्षाला? वर्षाला. हा, म्हणजे सगळ्या प्रकारचे, एकाच नाही. समजा हार्ट अटॅक 1500 लोकांचं ऑपरेशन केलं पाहिजे, ब्रेन ट्यूमर 1500 लोकांचं केलं पाहिजे.
त्याच्यानंतर मी सभापती असताना त्या ठिकाणी ग्लास हाऊसला मीटिंग झाली. तिथे सलमान खान आले होते आणि सलमान खानने रिलायन्सच्या ह्याच्या आपले रिलायन्स नाही आपला हिरानंदनीच्या बाजूने बाजू मांडली आणि त्याने ते 800वर आणलं. हा म्हणजे माझा 50%. आता माझं विजन फार मोठं होतं की माझ्या ह्या नव्या मुंबईतले एका वर्षाला 1500 हार्ट अटॅकचे लोक हार्ट अटॅक मुक्त व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं माझं एक विजन होतं. आणि मी आरोग्य समिती असताना सर्व मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बरोबर मी टायअप करणार होतो. त्यांच्याकडूनही गरिबांसाठी 2%, 5% जे रुग्ण आहेत मोठे आजारवाले त्यांना तुम्ही सेवा द्यावी. कारण महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही ह्या आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका फायदा घेताय तर गरिबाला सेवा व्हावी. आणि त्या बाबतीमध्ये डॉक्टर राणेंनी पुढाकार घेतला होता आणि बोलले होते शिवराम भाऊ आपण ह्या गोष्टी करू. आपण नाही 10% कोटा देऊ शकत तर 5% तरी रुग्णांचे ऑपरेशन्स प्रायव्हेटमध्ये कशा प्रकारे फ्री करता येतील हे प्रयत्न केले होते. परंतु पॉलिटिक्स. आता तुम्ही पुन्हा संधी मिळाली तर ते सर्व पूर्ण होतील असं? मी जर निवडून आलो सत्तेत आलो तर मी इतर पद मागण्यापेक्षा लोकांच्या सेवेसाठी आरोग्य समिती मी 2 वर्षासाठी मागेन. कारण मला 1च वर्ष आरोग्य समिती पद मिळालं होतं. मी सकाळी 6 वाजता हॉस्पिटलला जाऊन बसायचो. रात्री 12-1 कधीही वाटलं मला कधीही जाऊन सगळ्या हॉस्पिटलला मी राऊंड्स मारायचो. दर 15 दिवसांनी सर्व स्टाफ काय कमी आहे काय नाही. आत्ताचा जो ICU आहे हा मी बांधलाय माझ्या कारकिर्दीमध्ये. हॉस्पिटलमध्ये जे बसायला तुम्हाला ग्रेनाइटचे बाकडे वगैरे सगळे आहेत हा माझा मला संत गाडगेबाबा पारितोषिक मिळालं होतं. त्या पारितोषिकामधून हे केलेलं आहे. त्यानंतर लिनन नव्हतं. मी जवळपास 500 ब्लँकेट्स आदरणीय नाईक साहेबांच्या बर्थडेच्या वाढदिवस होता त्या निमित्तानं मी 500 ब्लँकेट्स हॉस्पिटलला फ्रीमध्ये दिले होते. अशा अनेक गोष्टी मी केल्या होत्या. हॉस्पिटल हा माझा एक अतिशय शौकीन हे समाजसेवा आहे. मी कॅबिनमध्ये बसलो तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. बरेचसे पेशंट ज्यांच्याकडे 500 रुपये नाही 1000 रुपये नाही असे द्याव्याला पैसे नाही माझ्याकडे लाईन लागलेली असायची. आणि देवाच्या कृपेने परमेश्वराने दिलं होतं म्हणून आम्ही ते करू शकत होतो. कोणाला 1000 रुपयाचं औषध लागलं 500 रुपयाचं औषध लागलं तर मी ते देत होतो. एखादा रुग्ण अतिशय ह्याच्यात आलेला असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहायचो डॉक्टरांच्या बरोबर. त्या ठिकाणी डायलिसिस युनिट हे मी चालू केलं. त्यावेळेला मी 9 डायलिसिसच्या मशीन्स बसवल्या आणि ते कार्यरत केलं. शेवटचा प्रश्न सर, प्रभागाची रचना आहे पहिल्यांदाच आलेला आहे, काय सांगणार, काय आव्हान करणार मतदारांना? आव्हान कसं, प्रभागाच्या रचनेत 33,000 मतदार आहेत. त्यामध्ये माझे ओरिजिनल 2 विभाग आहेत. 3रा विभाग माझा जिथं जन्म झाला तो गाव आहे आणि 4था विभाग जिथे मी 4 वेळा निवडून आलो 38 मधून. आणि एकदा फक्त मी माझ्या कार्यकर्त्याच्या मुलीला संधी दिली होती. तो विभाग प्रभागामध्ये आला. म्हणजे अननोन असा प्रभाग मला वाटत नाही. शेवटचं प्रभाग क्रमांक 11 मध्ये अ मध्ये माझ्या पौर्णिमा ऋषिकेश पाटील या उभ्या आहेत. ब मध्ये माझ्या धर्मपत्नी अनिता पाटील उभ्या आहेत. क मध्ये दीपेश सुहास म्हात्रे हा एक हर उन्नती कार्यकर्ता आहे. आणि पौर्णिमा आणि दीपेश हे ग्रॅज्युएट आहेत. पौर्णिमा MBA आहे, दीपेश BCom आहे, उच्च शिक्षित आहेत. आणि ड मध्ये मी स्वतः शिवराम पाटील उभा आहे. मी माझ्या सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की येत्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे महानगरपालिकेसाठी त्यामध्ये आपण आम्हाला धनुष्यबाणावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने आपण निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो.